भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा पार पडला। जे.पी. नड्डा यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाकृती पुतळ्याचे अनावरण झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित हिरोज ऑफ मुंबई कार्यक्रमाअंतर्गत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या 18 विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरणही यावेळी करण्यात आले। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या पादुकांचं दर्शन सोहळा वास्को ओरुले येथील श्री दत्त मंदिरात 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आला। तरी पादुका दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सिंधुदुर्गात 100 वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना पेन्शन मंजूर झाली आहे। राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलावंत मानधन योजना समितीकडे चालू वर्षामध्ये 350 प्रस्ताव दाखल झाले होते। त्यापैकी यावर्षी 100 प्रस्ताव मंजूर केले अशी माहिती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली। जे 100 लाभार्थी जिल्ह्यातून निवडलेले आहेत त्यामधील कणकवली तालुक्यातील जे लाभार्थी आहेत, मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक लाभार्थ्यांना आम्ही त्यांचा सन्मान केला। गोवा राज्याचे जलसंपदा आणि सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। वनमंत्री विश्वजित राणे यांच्यासह हजारो हितचिंतकांनी मंत्री शिरोडकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। रिलायन्स नागोठणे कंपनीने महिलांच्या निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी राबविलेले महाआरोग्य शिबिर अत्यंत लाभदायक आहे असे प्रतिपादन मंत्री अदिती तटकरे यांनी केले। महिला निरोगी आणि सदृढ असेल तरच कुटुंबाचे आरोग्य सदृढ राहील असे त्या म्हणाल्या। रिलायन्स नागोठणे कंपनीतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिर आणि हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या। या मेळाव्याला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रिलायन्सच्या माध्यमातून त्यांचं CSR फंड असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, हे नेहमीच या परिसरामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम हे राबवत असतात। जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये असो, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असो, इथल्या गावांमधल्या अंतर्गत सुविधा असो, यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो। आज त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या CSR टीमने या ठिकाणी महिलांसाठी त्यांच्या या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जवळपास 10 ते 15 गावांसाठी महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये प्राथमिक तपासणीसहित ॲडव्हान्स इक्विपमेंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत आणि त्यातून निश्चितपणाने या आरोग्य शिबिरातून महिलांना लाभ होणार आहे। त्याचबरोबर त्यांनी काही स्त्रीरोग तज्ज्ञांचं सुद्धा या ठिकाणी सेशन्स म्हणजे संवाद सत्र आयोजित केलेले आहेत। यातून महिलांच्या समस्या असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्यांचे काही आरोग्यसंबंधित प्रश्न असतील, यालासुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे। मी या उपक्रमासाठी रिलायन्सचे मनापासूनचे आभार मानीन, त्यांचे अभिनंदन करीन की त्यांच्या या आरोग्य शिबिराला उदंड असा प्रतिसाद हा महिलांच्या वतीने मिळाला आहे। कॉरिडॉर बाधित हजारो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये उरण पनवेल मधील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग होता। मोर्चेकऱ्यांनी गुंठ्याला 50 लाख रुपये दर देण्याची तसेच बाधितांना 20% विकसित भूखंड देण्याची मागणी मान्य झाली नाही तर जमिनी देणार नाही असा इशारा दिला। दापोलीतील साई भंडारा उत्साहात पार पडला। दापोलीतील साई यात्री मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मंडळाच्या पदयात्रेला 13 वर्ष पूर्ण झाल्यामुळे साई भंडारा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला दापोलीतील साई भक्तांनी अलोट गर्दी केली। खेड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला आघाडीतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला। राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नम्रता भोसले यांच्या हस्ते उपस्थित महिलांचे स्वागत आणि हळदी कुंकू भेट देण्यात आली। यावेळी महिला भगिनींची मोठी गर्दी होती। खेड तालुक्यातील हेदली काणेकर मोहल्ला परिसरामध्ये भीषण वणवा लागला। हा वणवा घराकडे तसेच गुरांच्या गोठ्याकडे येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले।
काही घरांना आणि गोठ्यांनाही वणव्याने वेढले होते. देवरुखमध्ये विराट विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने तालुका पांचाळ समाजातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा लक्षवेधक झाली. असंख्य समाज बांधव शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.